मंत्र्यांची डोकी ठिकाणावर आहेत का असा सवाल विचारला जातोय। कारण स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य केले, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अजब वक्तव्य केल्याचं आपण पाहतोय। घटनेवेळी पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झाला नाही असं वक्तव्य योगेश कदमांनी केलंय। तर अशा घटना घडतच असतात असं विधान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलंय। कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूचा लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही, सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते। जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात। त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं।